नमस्कार. मेथी, शेपू, पालक या पालेभाज्या आपण वारंवार बनवत असतो. पण तुम्ही ही चवळीची पालेभाजी कधी बनवली आहे का? नसेल तर आज मी तुमच्याबरोबर अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि पौष्टिक ही चवळीची पालेभाजी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी 1 गड्डी चवळीची भाजी व्यवस्थित निसून घेतली आहे. आता ही मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. पालेभाज्या नेहमी व्यवस्थित धुवून घ्यायच्या. पालेभाज्यांवरती माती भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ते व्यवस्थित धुवून घेणं गरजेचं असतं. भाजी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, की त्यामध्येच थोडंसं पाणी घालून ती साईडला ठेवायची. त्यामुळे काय होतं, जर माती राहिली असेल तर ती पाण्याच्या खाली तळाला जाऊन बसते. आता चवळीची पालेभाजी ही काहीशी अशी दिसते. बारीक पानं असतात आणि देठावरती थोडंसं काटेरी टाईपच्या अशा गाठी असतात. तर इथे मी आता 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ पालेभाजी धुवून घेतली आहे आणि साईडला ठेवून दिलेली आहे. आता आपण याला फोडणी कशी द्यायची ते बघू. त्यासाठी मी इथे गॅसवरती लोखंडाची कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की त्यामध्ये 1 पळी तेल घालून घ्यायचं. नंतर यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडून द्यायची. त्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आणि जिरं सुद्धा छान परतून घ्यायचं. आता ही फोडणी झाली की त्यामध्ये एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतल्या आहेत, त्या घालून घेतल्या आहेत आणि लसूण थोडासा परतून घेणार आहे. लसूण परतून झाला की त्यामध्ये एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत, त्या घालून घेणार आहे. आता मिरच्या सुद्धा छान परतून घेणार आहे. आता आपलं लसूण आणि मिरची व्यवस्थित परतली गेली की त्यामध्ये एक आपल्याला सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचा आहे, तो म्हणजे कांदा. चवळीची भाजी बनवताना नेहमी त्यामध्ये कांदा घालायचा, त्यामुळे भाजीला अतिशय सुंदर अशी चव येते. इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो मी आता यामध्ये घालून घेणार आहे. हा कांदा आपल्याला छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत इथे परतून घ्यायचा आहे. कांदा घातल्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते, त्यामुळे कांदा तुम्ही आवर्जून घाला. आता आपला कांदा इथे छान परतला आहे, सोनेरी रंगाचा झालेला आहे. आता यामध्ये आपण भाजी घालून घेणार आहोत. इथे जरी तुम्हाला भाजी आता जास्त वाटत असली तरी ती शिजल्यानंतर खूप कमी होते. आता भाजी घातल्यानंतर ती छान वर खाली करून घ्यायची, त्यामुळे भाजी सगळ्या बाजूनी छान परतली जाते, शिजली जाते. आता आपण पालेभाज्या ह्या अंगच्या पाण्यामध्ये शिजवायच्या असतात, त्यामुळे त्या परतायला घातल्या की लगेच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मीठ घातल्यामुळे काय होतं, भाजीला छान पाणी सुटतं आणि त्या अंगच्या पाण्यामध्येच भाजी छान शिजली जाते आणि त्याला चवही खूप छान येते. आता मी इथे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि एक अर्ध्या ते 1 मिनिटातच लगेचच भाजीला छान अंगचं पाणी सुटतं. तुम्ही बघू शकता भाजीला इथे छान पाणी सुटले. आपण वरतून अजिबात एक्स्ट्रा पाणी घालणार नाहीये. ह्याच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची. भाजी मधून अधून थोडीशी वरखाली करायची, हलवत राहायची. त्यामुळे भाजी काय होते, सर्व बाजूने व्यवस्थित शिजली जाते. मी शक्यतो पालेभाज्या ह्या लोखंडाच्या कढईत करते, त्यामुळे आपल्याला आयर्न हे जास्त प्रमाणामध्ये मिळतं. आता भाजी जोपर्यंत हे सर्व पाणी व्यवस्थित आटून जात नाही तोपर्यंत आपल्याला परतत राहायची आहे. एक 6 ते 7 मिनिटांमध्ये भाजी व्यवस्थित शिजली जाते. आता तुम्ही इथे बघू शकता भाजीचं सर्व पाणी हे व्यवस्थित आटलं आहे आणि भाजी व्यवस्थित शिजली आहे. जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही 1 ते 2 चमचे तेल या ठिकाणी घालू शकता. काही जण ही भाजी बनवताना पहिल्यांदा पाणी उकळून घेतात, त्यामध्ये थोडीशी 1-2 मिनिटं भाजी शिजवून घेतात, नंतर पाणी निथळून मग भाजी फोडणीला घालतात. अशाही पद्धतीने ही भाजी करता येते, परंतु असं केल्यामुळे भाजीतली पोषण तत्वे ही त्या पाण्यामध्ये निघून जातात, त्यामुळे मी अशा पद्धतीने कधीच भाजी करत नाही.
तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा भाजी करू शकता. आता आपली भाजी व्यवस्थित परतली गेली आहे आणि आपली ही मस्त अशी चविष्ट चवीची पालेभाजी बनून चवळीची पालेभाजी बनून तयार आहे. तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छान रेसिपी सोबत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.